उपवासासाठी काय बनवायचं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो. तर आज आपण अगदी झटपट होणारा साबुदाण्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया. नमस्कार, मी प्रतिभा दारंवार. दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अर्धा कप बारीक साबुदाणा 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ. बारीक साबुदाणा लवकर भिजतो, त्यामुळे मी हा वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही जाड साबुदाणा पण घेऊ शकता. यामध्ये अर्धा कप पाणी घालून 2 तास भिजवून घेऊ. साबुदाणा छान भिजलेला आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून लो फ्लेमवरती कुरकुरीत परतवून काढून घेऊ. भिजवून घेतलेला साबुदाणा मोकळा करून यामध्ये घालून घेऊ. लो फ्लेमवरती सतत हलवत थोडंसं परतवून यामध्ये अर्धा कप गूळ बारीक करून घेतलेला आहे. आवडीप्रमाणे इलायची पावडर घालून लो फ्लेमवरती गूळ विरघळून घ्यायचा आहे. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. परतवून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेऊ. उपवासासाठी आणि विठ्ठलाच्या नैवेद्यासाठी मस्त साबुदाण्याचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही उपवासाला हा शिरा नक्की करून पहा आणि कमेंट्स करून मला सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.